गाईज वेलकम टू अवर चॅनल, वेलकम टू वीकेंड ब्लॉग. खूप दिवसानंतर वीकेंड ब्लॉग करतो. रोज आम्ही स्टार्टिंग घरी किंवा असं कुठे ते बाहेर असं तिथून आज मला डायरेक्ट मॉलमध्ये स्टार्टिंग करताना दिसतो. यांनी मला एक टी शर्ट आणि एक झिपर आणलेला जो मला बिलकुल म्हणजे आवडला. ठीक होता. यांनी मला टी शर्ट आणि एक झिपर आणलेला, तो खूप चांगला होता. म्हणजे आणि मी त्यांना नाही होते असं व्यवस्थित बोलायला आणि सूट नाही झालं. काय करू मी असं काही मी फर्स्ट प्रियाला- टाइम गिफ्ट घेते काहीतरी आणि तिला फर्स्ट टाइम गिफ्ट चॉईस चांगली दिलं ना तिची. हा, ही चॉईस बाली चांगली दिली आहे. होती. हो, खूप चांगली चॉईस आहे तिची. चला काहीच इतका नाटकी माणूस आहे ना की काही करा पोरं नाही खरंच चला, आता असतात. आपण हे पोरींचे ना करूया. त्याला पण काहीतरी efforts ना- कळत नाहीत. काहीतरी चॅलेंज करूया की ना तुझा आता आणि माझ्यासाठी काहीतरी घेऊन ये, शर्ट किंवा टी शर्ट. शर्ट आणि टी शर्ट चल दोन. तुला एक चॅलेंज देतो, बघू जर हे चांगलं आणलं ना तर मला आवडलं ना ते तर काय पाहिजे काहीच पाटलं प्रियाला तर घ्यायला. बघू काय घेऊन येते. माझ्या चॉईस जर आता तिला सांगितले मी हळूहळू तिला आता माझी चॉईस समजायला लागली. बघू आता काय घेते ती. चांगलं कलेक्शन आलं विंटरचं. बघते तर काय काय बघते. काय घेऊन आली का बघू जरा काय घेतलं. काही एवढा वेळ गेली 15 मिनटं लावल्या तर काय घेतलं बघू. दाखवू दे. दाखव जरा दाखव दाखवतो काय काय हा घेतलं. दाखवते एक मिनिट दाखवू का मग काय आता काय नारळ फोडू. हे दाखव भाजीवाली. आधी भाजीची काय घेऊन फिरते. वा बोललेलो तुला मी कॉलरचं टी शर्ट पाहिजे फुल हँडवाला. बरोबर घेऊन आली. आणि दुसरं बघूया. दुसऱ्याला बोलू काहीतरी जाड झिपर टाईप घेऊन ये. ओ ओ ओ ए कलर तर चांगला आहे. बघू आता. वा हा एक कलर नंबर. नाहीये सो हा कलर चॉईस केलाय मी. मी झिपर सांगितलं शर्ट घेऊन आली. चालेल चल चांगलं पण. तसं. हां हर टाईपचा शर्ट आणि तेच कसं पण पाहिजे. चालेल चल घालून बघू कसं वाटतं आता मला. काहीच मी ना याच्यासाठी एक टी शर्ट घेतलाय आणि एक शर्ट घेतलाय. ओके आता तुम्हाला चॅलेंज आहे काय की माझ्यासाठी पण काहीतरी घेऊन ये. काय घेऊन छान क्यूट असं काहीतरी. त्याचं काय घेऊन येतात बघूया आपण. त्याची चॉईस तर छान आहे त्यांची. हो येतात काहीतरी घेतलंय. काय बघतात काय माहिती. सँडल बनायला मी तर घरी घालतो. चल झाले का तुमचं चॅलेंज कम्प्लीट. एवढा वेळ आहे भाई. दोन चॉईस केली. कोणते दोन चॉईस केले बघू. हे पण छान आहे क्यूट आहे. 5 जण मस्त आहे. हो एक्सेस चल कोणती साईज आहे माझी. आपण चांगला वाटलं मला. हा साईज कोणती आहे. तू कोल्हा वाटली म्हणजे साईज कोणती आहे सांगा जरा. एक्सेस एक्सेस साईजचे कपडे सगळ्यात घालते छोटी. लहान बोरींची पण छोटी कपडे. लहान बोरी बघ अशी पण घ्यायची. पेंग्विन पण. हा एक टी शर्ट चॉईस केलेला मी. उलट आहे ती घालून आली. हा एक टी शर्ट आहे. दोन्ही मस्त कलर होते. फ्लावर्स होते. हे दोन्ही मोठे घेतले. एक्स साईज घेतली म्हणजे एक्स्ट्रा स्मॉल साईज घेतली. तरी हिला येत नाही. हिच्यासाठी आता मला वाटतं किड सेक्शनमध्ये बघायला लागेल कपडे. आणि हा टी शर्ट चॉईस केला तर तिला मी ती चेंज एका लिपस्टिकला मध्ये का आणि चेंज करायला लागेल तेवढ्यात मी अजून टी शर्ट आणला तिच्यासाठी. हा आपण तिला आवडला आणि झालं. आपलं चॅलेंज कम्प्लीट झालं. आणि मी पण माझं चॅलेंज कम्प्लीट केलं गाईज. सो गाईज आमची सगळी शॉपिंग झालेली आहे. की नाही सगळी ना आधी जे थोडं घ्यायला आलतो ते घेतलं घेतलं नाही. आणि दुसरं घेऊन आलं. पण ते आवडलं ते आम्ही यूज करणार आहे. माझे कांदे बटाटे. बर्थडे बॉयची फुल शॉपिंग झालेली आहे. बाबा शॉपिंगला मला कधी कोण नेऊ नका चुकून पण. भाई कपडे जेवढे घेईल तेवढे कमी आहे. आणि- नुसता आणि जे ना- आवडेल ते घेतो. आणि नाही जेव्हा मी त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी जेव्हा काही घालत होते ना तेव्हा मी माझ्यासाठी पण घेऊन येते. हा माझ्यासाठी गेले ते स्वतः घेऊन होते. पण मी माझ्यापेक्षा कसं जास्त इथं एकच- बिल झालं माहिती आहे नाही का. नाही नाही पण नाही की नाही 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 तसं नाही नाही. नाही नाही नाही. ह्यांचे कपडे जास्त होतात पण मी एखादं घेते काहीतरी. एखादंच घेते एवढं असं मी काही घेत नाही का. मी खूप हुशार आहे. भाजी आहे भांडी आहे. ले भाई कपडा ले ले भाई कपडा. ठंडा बॉटल ले लो. सेम अशी बोलतो सेम. बोलत नाही भाई. सूर लावते प्रत्येक वाक्यामध्ये. जसं काय सुंदर निगमची बहीणच आहे. अरे ती नाही आहे ती जाणार आहे.
ती येणार आहे. अरे असं बोल ना, ती येणार आहे, जाणार आहे, आली गेली, असं काय बोलत नाही नॉर्मल. ती आली ती गेली आहे. अरे काय आहे, अरे कुठली भाषा ही, अरे का सूर लावते उगाच, सिंगर तरी बनत होतस. नाही बाय मंगा तसं वाटतं मला सेम. अरे नॉर्मल बोलतच नाही आई. सिंगरची बहीण आहे कोणतरी, सिंगर काय झाली का माहिती. ए थंडा बॉटल पाणी आहे, चाय चाय. ट्रेनमध्ये शोधाय सेम 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 भाई सेम. ट्रेन मध्ये होती का तू, ट्रेन मध्ये जाऊन जाऊन तुला काय झालं काय तिचं. तुम्ही पण असं बोलता. अरे कान दुखवते असे, कानात अशी का ओढते. आणि गेली आहे, अरे आली आहे. अमेझिंग. बाय. चला येतो मी. या तुम्ही या. बाय. काय बोलले, काय बोलले, काय कुठे आली बॅग गावात गेलती का. हां काय काय बोलले ते. हां मग अशी आता एक ना कोणतं दादा त्यांच्या बिल्डिंग मधला. हां तर ना हिला विचारलं आत्ता आली का. आता उत्तर देते एवढं लेट करंट. त्यांनी विचारलं आता आली का, तेव्हा उत्तर नाही दिलं, तेव्हा काहीतरी वेगळंच बोलले. काय बोलली तेव्हा. त्यांनी विचारलं आत्ता आली का, तर सरळ उत्तर ना, हो आता दिसतंय ना. तो हे उत्तर देते त्याला की काय नाही बाहेर गेली, आता चालली. कोणी विचारलंय आणि आता उत्तर देते. हॅलो गुड मॉर्निंग. या कोंबडी वडे खायला. मम्मी आणि प्रियाचं चालू आहे बघा. आजचा बेत काय आहे, कोंबडी वडे. आज हो बाबा पिऊ कोंबडी वडे बनवले ना नक्की. कोंबडा वडा नाही बनवला. नाही आमच्याकडे कोंबडी वडा. असं काय चुकीचं आहे रे. हा फेमिनिझम करतो तुम्ही याच्याबद्दल. हा मुलांना देत नाही याच्यामध्ये. कोंबडा वडा पाहिजे होता, कोंबडी वडे फक्त. दे रे मला पण भूक लागली आता. बघू सगळ्यांचा हात लागलेला आहे जेवणाला आता. हा आणि खाणार मी आहे, माझा पण हात लागणार आहे. हा हे मी कापले कांदा आणि चला बघूया आता. काय शपथ कालचा ब्लॉग कंटिन्यू करते ना. कालची शॉपिंग तुम्ही बघितलं असेल मॉलमधली. आपली शॉपिंग वगैरे झाली आहे. आता माझ्या बड्डेची शॉपिंग बाकी आहे, अजून बाकी आहे ना अजून. हो ना. आणि मग काल शॉपिंग केली ती कोणती होती. एवढीशी भाई मला माहिती नाही मी काय काय घेतली. यार गल्लू काय आणि त्याचा वडा फुगलेला आहे. हो हो ऍक्च्युअली मोठे मोठे नाही बनवत, छोटेच बनवते. मस्त वडा फुगलाय प्रियासारखा. प्रियाचा तोंड फुगतं राखवल्यावरती. लक्ष नाही द्यायचं असं माणसाकडे. द्यायचं लक्ष द्यायचं. काही बोलतात. अरे आपल्या ब्लॉगला कमेंट आलं की ते लवकर टाका ब्लॉग. हो ऍक्च्युली ते आमच्याकडूनच लेट झालं. सॉरी त्याच्यासाठी. सो सॉरी. जॉब लग्न आणि एकच दिवस भेटतो आम्हाला बघा. आजचा दिवस संडे दिवस आहे. फंक्शन चालूच होतं त्याच्यामुळे एवढा टाइम नाही मिळाला. त्यांना पण नाही मिळाला एडिटिंग साठी. आता येत जातील आमच्याकडे फंक्शन चालू. आणि माझ्या फोनचा पण जरा इश्यू आलेला मध्ये, त्यामुळे पण खूप एक्सटेंड झाला. म्हणून ब्लॉग माझ्या फोन मध्ये बनतो. बघा आता संडे मित्रांनो, आम्ही उठले अजून काहीच नाही, फक्त घरचं काम जेवण ह्याच्यातच आता अर्धा दिवस गेले. इथून पुढे अर्धा दिवस जाईल आता कुठे बाहेर जाण्यामध्ये, काय काम असेल कुठे काय राहायचं. आणि मग एडिटिंग शेवटला रात्री, मग पूर्ण रात्रभर एडिटिंग चालते. म्हणजे 2 वाजेपासून 12 वाजेपासून रात्री सकाळी 5 वाजेपर्यंत. आता मी ब्लॉग टाकला आत्ता तो एक, आता मागचा ब्लॉग तो पण रात्री बसलेलो. एंगेजमेंटचा ब्लॉग लास्ट संडे आम्ही गेलेलो तो वाला ब्लॉग टाकलाय. 12ला बसलो मी आणि 5 वाजता उठलो. सगळं थंबनेल जो ब्लॉग दादा या टाइमला एडिटिंग. झोपतो हां रोज डेली या टायमाला 5 वाजता सकाळी. हां आणि असे लवकर उठले होते, ते जायचं होतं म्हणून. थंबनेल एडिट केलं, नवीन टाकली थंबनेल. आता
त्यात मग आता अजून करणार आहे आपण इम्प्रूव्हमेंट थंबनेलमध्ये. पण आम्ही पण शिकतोय. शिकतोय तुम्ही आमच्या असंच सपोर्ट करा. पहिले मी एकटी ना असं ब्लॉग वगैरे नाही घ्यायची जोपर्यंत हे नसायचे. हा. आता थोडं आता थोडंसं प्रिया पण घेते घ्यायला मी. लागली. हो आणि बोलते एंगेजमेंटचा पण. ब्लॉग खूप विचार करून बोलते की काय बोलू कसं बोलू विचार करून वगैरे. नाही बोलायचं. आपलेच आहे, माणसं असं समजून नाही बोलायचं. तसं नाही म्हणजे मी पण असं करायचो आधी, आता पण कर थोडंसं, पण असं विचार करायचा की आपलीच माणसं आहे, बिनधास्त बोलायचं जे आहे ते. चांगले कमेंट आहे आपल्याला, खूप चांगले कमेंट आहेत. एवढं आपण लेट टाकून एवढं आपण हे करून सपोर्ट आणि करतो त्यांनी जी आपल्याला. कमेंट केली ना त्याचा मी काही वाईट नाही वाटलं. त्या ऍक्च्युली आम्हाला ते पॉझिटिव्हली घेतलं पॉझिटिव्हलीच घेतलं ते आम्ही. हां, फक्त बाकीचं काय वेगळं विचार न करू. हा. आपल्या ब्लॉगवर आपले कमेंट करा चांगले चांगले मस्त मस्त. असंच सपोर्ट करत तर आपण ब्लॉग बनवत राहू मस्त. आणि लवकरच तुम्हाला आपल्या लग्नाचे ब्लॉग पण बघायला भेटतील. हो. लग्नाचे म्हणजे लग्नाचे नाही डायरेक्ट, पण त्याच्या आजूबाजूचे ब्लॉग आपल्या प्रियने माझ्या लग्नाचे असे ग्लिम्स बघायला भेटतील. त्याचे काय reel काय already छोटे छोटे टाकलेत. पार्ट. अजून थोडा टाईम लागेल कारण बाकीचे ब्लॉग बाकी अजून जे आल्यानंतर टाकणार तुम्हाला बघायला भेटेल. चला टेस्ट करून बघा ना. आता आपण खाऊया चिकन थोडं वेळ. आता नको, आता कसं चिकन बरोबर खायला नाही मस्त. असं फक्त थांब जरा थोडं चिकन बिकन मस्त भगर खाऊ. काय झालं? लिंबू लिंबू कट करते. लिंबू इज व्हेरी इम्पॉर्टंट इन चिकन अँड मच्छी. विटॅमिन सी यू गॉट इन लिंबू. लिंबूचे मला राहत नाही चिकन मच्छी. लिंबू तो मस्त है. एंड ऑल्सो नज़र पट्टू है लिंबू, किसी की नज़र न लगे. ईड़ा पीड़ा चढ़ो. लिंबू आपले आवाज झालं पाहिजे ते ग्लास. हो. हो. ते वडे तळतात. ते असं वाटतं आलू टिक्की आहे ती. आलू टिक्की टाकतो आपण, मी करायचो पहिले सेम तशीच आहे. आता काय करत तू? करतो ना. डीमार्टला गेलं आणलं नाही आपण यावेळेस. फुगून नाही दिलं तुम्ही. हे का फुगला ना भाई. विषय आहे का आपला बघ. हो बस कसं आहे का फुगला फुग्यासारखा फुगला. माझा हेल्दी वाट आहे बघ. कसं फुगल्या बघ. कसा विषय आहे. व्हेरी गुड. आपण बी कर सकते ना बाय. आपलं झालं मित्रांनो रेडी चिकन आणि चिकन वडे. पप्पांनी केले का टेस्ट? हा मस्त झाले. कसं वाटते? एकदम भारी. मी बनवले चिकन वडे. कोंबडी वडे नाही प्रियाने बनवले. चला तर खाऊया. भूक लागली जाम. खाऊ आणि तुम्हाला सांगू कशी आहे टेस्ट. मी पण नाही खाल्ला अजून. मस्त आलं. प्रॉपर्टी तो देख रहे हैं हम, बट ऐसे चाहिए कि हमको वो उसमें डुप्लेक्स रूम चाहिए और एक उसमें स्विमिंग पूल चाहिए. ऐसा कुछ है? तो एमिनिटीज में तो स्विमिंग पूल मिल रहा है आपको. नहीं, प्राइवेट पूल चाहिए हमको रूम में. आई एम सो सॉरी सर, बट प्राइवेट पूल तो नहीं सर, नहीं मिल पाएगा. आई एम रियली सॉरी सर. इट्स ओके. जी जी, आपकी बात एक्चुअली सांत्वना जी से भी हुई थी, राइट शुभम जी? कौन? शानपड़ा कौन? सांत्वना जी से भी आपकी बात हुई थी ना? शांतनु? नहीं, शांतनु से नहीं हुई थी, सॉरी. ठीक है, ओके, कोई बात नहीं सर. चलेगा. समय देने के लिए बहुत धन्यवाद. कुणाचं काय? अरे रोज कॉल करता व्हायचा पण प्रॉपर्टी पाहिजे भेंडी नाही पाहिजे. एवढी मोठी प्रॉपर्टी काय हे करू डोक्यात घेऊन जाऊ. नुसती प्रॉपर्टी पाहिजे कॉल करतात. हॅलो हा प्रॉपर्टी पाहिजे मला, पण त्या रूममध्ये मला स्विमिंग पूल पाहिजे. मला माहिती असं भेटणारच नाही ते. त्या दिवशीचा कॉल केला तर तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे का, आणि मम्मी नेमकी मला कढीपत्ता आणायला पाठवत होती. कढीपत्ता करत होती मम्मी कधीची. आणि बोललो अरे प्रॉपर्टी तर नाही पाहिजे पण कढीपत्ता पाहिजे तुम्हाला तुमच्या ते भेटेल का? ते बोलते नाही सर आम्ही कढीपत्ता नाही विकत, प्रॉपर्टी विकतो. अरे रोज सगळे फोन करतात सर तुम्ही प्रॉपर्टी बघत होते. नाही बघते भाई, नाही बघायची मला प्रॉपर्टी. ही बघू काय करू प्रॉपर्टी बघू. ठेवा फोन. काय करते का बंकू भैया?
बंकू भैयाचा ट्रेन करतो आम्ही. व्हिडिओ आता बनवणार आहे बंकू भैयाची. त्याच्यासाठी मग फुल आधी साफसफाई करते. मी साफसफाई केली होती पण आता ते परत थोडं घालून झालं. आणि तुला उचलू कसं मी, एवढी जड आहेस तू. जड नाहीये मी. अरे जड नाही पण असं कसं उचलणार डोक्यावरती टोपीनी. तिला माहीत नाही, फक्त ॲक्टिंग करायची असते. तिला वाटलं उचलून घ्यायचं पूर्ण. उचलून नसतं घ्यायचं, फक्त ॲक्टिंग करायची असते. ती ॲक्टिंग कर. वरती उचलण्याची. मग असं काय होईल ते? होईल. पाय कसे हलते दोन्ही पण? मी हलू शकते पाय. फास्ट फास्ट हलू शकते. बोलते. काय नाही. किती पोरं आलती बघायला तुला? पोरं बघायला नव्हते आली, फक्त फोटो मध्येच मी रिजेक्ट करून टाकते. का बरं? एकाचे केस कमी, एकाची हाईट कमी, एकाला पोटच जास्त, एक तर काहीतरीच बारीक एकदम, एक तर काहीतरी जाडा. किती पोरं मी असे फोटोवर डायरेक्ट नको, मला डायरेक्ट नको. माझा फोटो बघून काय वाटलं? छान वाटलं. हे? म्हणजे हाईट पण प्रॉपर आहे, हा. हेल्थ पण व्यवस्थित आहे, हा. छान आहे दिसायला. एज मॅटर करत होतं मला. मला माझ्या ह्याच्यात पाहिजे होता मुलगा. हा. मग काय हा? आवडला हो बोलली मग तुम्हाला. अरे आहेच आहे. विषय काय? झाडावर चढले तर जस्ट जाऊन आले आम्ही काहीच सलूनमध्ये. आम्ही केलं हेअर कट. हेअरकट केले आणि बांधून ठेवले हेअरकट करून. तेव्हा मी थोड्या वेळाने सोडणार, तेव्हा मला फ्रेश वगैरे व्हायचं आहे. Fresh ऑफिसवरून वगैरे. डायरेक्ट गेलो. दाखव तरी कसं गेले. बर्थडे माझा आणि हिचा नेहमी हेअर स्पा हेअरकट. भाई आपला नेहमीचा कट. कसं वाटतं सांगा. मुलांच्या थोडी काय कट असतात. हेअरकट केलं की पोरं झाली रेडी. काय करायची गरज नाही पोरांना. मस्त वाटते माझं जरा केस. कसं वाटतं? मेंटेन कर चांगली व्यवस्थित कसं अशी. वाटतं? व्हेरी गुड. छान.